10वी रास मकर रास. हं, आता मकर राशीसाठी ना या सगळ्या काळात उत्तम काळ आहे. हं. त्याला एक कारण आहे बघा. शनिदेवांची एक कार्यपद्धती आहे. ते काय करतात 7.5 वर्ष 7.5चा भयंकर ताऊन सुलाखून जातकांना बाहेर काढतात. हो. मग यांची 7.5 संपली हं, 2025 मध्ये 29 मार्च 25ला. हं, मग त्याच्यानंतर शनिदेव काय करतात, की जेव्हा ते तृतीय स्थानात जातात, हं. तेव्हा त्यांना जाणीव असते, की आपण ना खूप त्रास देऊन घेतला. ओके, आता थोडेसे लाड करूया. तसं मकर राशीला शनिदेव खूप सकारात्मक आहे ओके. आणि ते त्यांचे राशी स्वामी आहे. हं. त्यामुळे 2026 मकर राशीसाठी अत्यंत उत्तम आहे. अनेक प्रवास करतील. कारण असताना नसताना यांचा प्रवास सुरू असेल. ओके. प्रवासातून लाभ होईल. नवीन अभ्यास करतील, नवीन शिक्षण घेतील, नवीन क्रिएटिव्हिटी करतील. यांची संतती यांना भरघोस सुख देईल. संततीच्या एखाद्या कार्यामुळे यांना स्वतःवर खूप जास्त आनंद होईल आणि संततीचा अभिमान वाटेल. ओके. त्यामुळे त्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे. भाग्य साथ देईल. हं. कारण की 7.5 ते भाग्याची साथ विसरलेले होते. हां. प्रचंड खर्च करतील. थोडा स्वभाव जो मकर राशीचा एरवी नसतो. मकर रास थोडा आनंदाने जगेल. ओके. त्यामुळे 2026 मकर राशीसाठी उत्तम आहे.